की श्री स्वामी समर्थ कोण होते आणि त्यांचा जन्म कुठे झाला होता? स्वामी समर्थ महाराजांचा जन्म किंवा याच्याविषयीची जर ग्रंथसंदर्भ बघितले किंवा महाराजांचे गुरु लीलामृत वाचलं, महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत वाचलं, महाराजांवर झालेले ग्रंथ वाचले, तर त्याच्यात असलेल्या उल्लेखानुसार महाराजांचा जन्म किंवा महाराजांचं प्राकट्य अवस्था, महाराजांचं प्रकट स्थान म्हणावं तर कर्दळीवनात झाला. आता बऱ्याचदा काही शोधांनुसार कर्दळीवन कुठं आहे तर कृष्णा नदी पाताळगंगेच्या मध्ये ब्रह्मगिरी, रुद्रगिरी, विष्णुगिरी या पर्वतावर गेल्यानंतर जे असीम जंगल आहे त्या जंगलामध्ये कर्दळीवन असं म्हणलं जातं. त्याचं कारण असं की जेव्हा श्रीमान श्री 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 नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्वतःचं अवतार कार्य संपवायचं ठरवलं आणि महाराज ध्यानावस्थेमध्ये ज्या ठिकाणी जाऊन बसले ते कर्दळीवन, आणि त्याच महाराजांवर जेव्हा वारुळ धरलं, एक वर्ष 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 जातील त्या पद्धतीने वारुळ धरलं आणि तिथं उद्धव नावाचा लाकूड तोड्या. काय झालंय म्हणजे स्वतः लाकडं तोडायच्या उद्देशाने जेव्हा तिथे गेला आणि फांदी काढत असताना किंवा झाडावर मारत असताना ती कुऱ्हाड ज्या वारुळावर पडली आणि त्या वारुळातून जी रक्ताची चिळकांडी उडाली, त्यामधून जो अवतार झाला तो अवतार म्हणजे श्री नृसिंहवान अर्थात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींचा जन्म किंवा महाराजांची प्राकट्यावस्था त्या दिवशी किंवा त्या क्षणाला चालू झाली म्हणून आजही आपण चैत्र शुद्ध द्वितीयेला महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा करतो. त्या दिवशी महाराज प्रकट झाले. उद्धवान, आपण एक गाणंही ऐकतो बघा की उद्धवान उद्धार हो केला, माणसाचा परमात्मा हा झाला, कर्दळीच्या वनातून वारुळाच्या बनातून एक दिव्य प्रकाश निघाला, उद्धवाने उद्धार हो केला, माणसाचा पुण्यात्मा हा झाला. तर त्या उद्धवानं मारलेल्या त्या पडलेल्या त्याच्या हातातून त्या कुऱ्हाडीमधून जी वारुळावरून जी रक्ताची चिळकांडी उडाली त्यामधनं हा अवतार झाला. अर्थात स्वामी महाराजांना अवतार म्हणणं कितपत योग्य आहे मला माहित नाही. जे स्वयं दत्त आहे, जे महाराजांना अवतार कितवा अवतार, दुसरा अवतार, तिसरा अवतार, चौथा अवतार हे म्हणण्यापेक्षा जे स्वयं दत्त रूप आहेत, फक्त एक शब्दानुरूपे सांगायचं म्हणून हा एवढावा अवतार, म्हणून आपण महाराजांचा हा अवतार असं म्हणतो. साक्षात महाराज परब्रह्म आहेत, महाराज स्वयं दत्त आहेत, याच्या पलीकडे दुसरं काय उत्तर नाही.